माझ्या नवऱ्याने मला छान मस्त अशा बांगड्या घेऊन दिल्या आहेत. घे घे घे. कसं आहे? छान खाऊन सांग मला कसं झालंय सांग. गरम आहे. माझ्या नवऱ्याने छान बांगड्या घेऊन दिल्यात मला, पण त्या कुठून घेतल्यात माहिती का? त्या तिथं मावशी बसल्यात ना, त्यांच्याकडून घेतल्या आहेत. आणि इथून पाणीपुरी खाल्ली, इथं पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मग इथे छान मस्त गरमागरम वडापाव खाल्ला आणि मग आता इथं आईस्क्रीम खायला आलोय आम्ही. काय मम्मी? फुल तीन मला सांगायचं ना, फालुदा खायचा. मी दोन सब्जा घेऊन आले ना सोबत. आहे तो हॅपी बर्थडेला असते चेरिओ. छान आहे, छान आहे. त्यानंतर घरी कुरिअर आलेलं होतं, त्याचं अनबॉक्सिंग करायचं होतं. तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा होता. तर मैत्रिणींना माझे डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा आजचा माझा व्हिडिओ. आणि आता हा दाखवते तो टॉप डेनिमचा आहे. खूप छान क्वालिटी आलेली आहे. हवा असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. मी लिंक कमेंट करून देईल हवं तर. ठीक आहे. सगळेच प्रोडक्ट मी मेन्शन करत बसत नाही. मस्त आहे. तुमच्याकडे आहे का अशी मैत्रीण मला सांगा बरं. मी साखर बंद केली आहे बरं का. मला साखर खायची नाही आहे, पण माझ्या मैत्रिणीला खूप जास्त माहिती की मला गोड आवडतं आणि तिने हा कलाकंद केला आहे. त्याच्यात भरभरून साखर टाकली असेल आणि मला देऊन पाठवला आहे. सांगा बरं अशी मैत्रीण आहे का तुमच्याकडे. आणि मी मागचे 3 तास याच्याकडे बघते आणि विद्या तुला खायचं नाही हां, विद्या तुला खायचं नाही हां, असं विचार करते. आणि शेवटी संध्याकाळच्या 4 वाजता मला खायची इच्छा झाली आणि यातला अर्धा मी खाल्ला. आणि आता हा उरलेला अर्धाही माझी अजिबात ठेवायची इच्छा नाही आहे. सांगा बरं तुमच्याकडे आहे का अशी मैत्रीण. खरं तर ती गोड आहे खूप, म्हणजे मला दिल्याशिवाय ती काही खात नाही. पण मला साखर खरंच बंद करायची यार. मी दिवसेंदिवस तिच्यासारखी होत चालली असं मला वाटतंय. त्यानंतर माझ्या शिवानी हा गठल्या बनवलाय बघा. त्याला छान डोळे आहे, स्माईल आहे, हात आहे. त्यानंतर हे बोट सुद्धा आहेत बरं का त्याचे. दिसत आहेत का तुम्हाला. याची बोट सुद्धा आहेत. आणि काय आहे, हा त्याला पाय पण बनवले. डान्स करतो, उडी मारतो. ओके हां डान्स करतो. हां फ्लिप पण मारतो तो बघा.
अशी मैत्रीण आहे का तुमच्याकडे? मला नक्कीच सांगा. पण मला आता राहवत नाही आहे, मला हे पण ठेवायचं नाही, मला हे पण संपवायचं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी दळण करायला बसले आणि बघू शकता रेशनमध्ये मिळालेले गहू अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये तरी जरा चांगले दिसत आहेत, पण मला अगदी म्हणजे ते गावाकडे आपण गुराढोरांना टाकतो ना तसे गहू दिसत आहेत, पूर्ण तसेच आहेत. मी आता साफ केले, त्यात किती घाण निघते बघू शकताय तुम्ही. अगदी थोडेसेच साफ केलेले आहेत, अजून बरेच गहू आहेत, पण त्यामध्ये ही निवड मोठे मोठे दगड बिगडच पण निघत आहेत. हे बघा, काही फार खूप गहू स्वच्छ केलेत असं काही नाही आहे, पण सगळ्या गावांमध्ये अशीच घाण, अशीच. मी तुम्हाला आता ते गाळलेलं दाखवलं. म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्हाला द्यायचं आहे ना तर चांगलं द्या, नाहीतर देऊच नका. बघू शकताय, द्यायचं असेल तर चांगलं द्या, नाही तर देऊच नका. किती घाण आहे त्याच्यात बघा. पण ते कसं असतं, आम्ही आहोत शेतकरी, शेतकऱ्याच्या घरी कोणतीच गोष्ट कधीच फेकून दिली जात नाही. त्यामुळे जे आहे ते स्वच्छ करून नीट वापरण्याची सवय लागली आहे, म्हणून मी या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून वापरते. पण आता कसं झालं आहे की तुम्ही जर रेशन नाही घेतलं तर ते बंद पडेल, तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे हे घ्यावंच लागतं. पण त्याला स्वच्छ करायला जितका वेळ लागतो ना तितका वेळात दुसरे खूप जास्ती कामं होतात मला असं वाटतं. हे फक्त 2च वेळा मी 2च ताटं निवडलेत आणि त्यात इतकी सगळी घाण निघाली आहे. असा प्रॉब्लेम तुम्हालाही फेस करावा लागतो आहे का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर मला आठवलं की मी व्हिडिओचा एंड केलेलाच नाही आहे. तर मैत्रिणींनो, हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं स्वयंपाकाची माझी जेव्हा तयारी चालू होती त्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये कोथिंबीरचे मुटकळे आणि दुसरं काही नसणार आहे. संध्याकाळचं माझं ऑलमोस्ट बाकीचं काम आवरलेलं होतं, फक्त भांडे आणि स्वयंपाक आवरायचा आहे. तर मी तेही करून घेणार आहे. पण माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगत जा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हेही सांगा. आणि मला माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक एक सबस्क्राईब बघण्यामध्ये मला जो आनंद मिळतो आहे ना तो दुसरं कशामध्येच नाही आहे. कारण आत्ता मी जे स्ट्रगल करते त्या स्ट्रगलचे तुम्ही सगळे मला सोबती आहात. तुमच्या सगळ्यांच्या सोबतीमुळे मी हे सगळं करू शकते असं मला वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, तुमचं एक सबस्क्राईब माझं काम करण्याचा उत्साह वाढवत असतो. मी आता ह्या महिन्यात म्हणजे 1 ऑगस्टपासून मी ठरवलेलं आहे की मी तुमच्यासोबत रोज काहीतरी नवीन एक गोष्ट शेअर करणार आहे. तर ती काय गोष्ट असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे कळेलच. पण त्यासाठी तुम्ही आत्ताच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. अगदी छोटे छोटे म्हणजे अगदी सर्वसामान्य लाईफ आहे माझं, खूप एक्सपेरिमेंट असं काही नाही आहे. पण साध्या साध्या आयुष्यात पण खूप गोष्टी असतात ज्या होत असतात आणि त्या सगळ्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात. तर त्याच बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मैत्रिणींनो, असे कोथिंबीरीचे मुटकळे तुमच्याकडे पण करतात का? आमच्याकडे याला मुटकळेच म्हणतात, बऱ्याच ठिकाणी याला शेंगोळे म्हणतात, पण आमच्याकडे कोथिंबीरीचे मुटकळेच म्हणतात. हे तुमच्याकडे करतात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्या खानदेश भागात हा प्रकार खूप होतो. म्हणजे मुटकळे हा प्रकार आमच्याकडे कुळदाचे शेंगोळे फार फेमस आहेत. त्यानंतर कोथिंबीरीचे मुटकळे, कोथिंबीरीचे थालीपीठ, त्यानंतर भोपळ्याचे थालीपीठ, हे प्रकार आमच्याकडे खूप जास्ती प्रमाणात केले जातात. तुमच्याकडे पण केले जातात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता काही नवीन नाविन्यपूर्ण वाटतं आहे का हे सुद्धा नक्की सांगा. 1 ऑगस्टपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत, तोही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मैत्रिणींना, म्हणजे ज्या ज्या मैत्रिणी आपल्याला सपोर्ट करू शकतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मैत्रिणींना नक्कीच सांगा. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, ओळखीचे नातेवाईक वगैरे ओळखीचं कोणी असेल तर त्यांना असं वाटतं की आम्ही हिचे व्हिडिओ बघितले की हिला खूप पैसे मिळत असतील ना, व्हिडिओ बघायचे नाही तिचे, किंवा व्हिडिओ बघितले पण तरीसुद्धा ते लाईक करणार नाहीत, कमेंट करणार नाही. पण अनोळखी व्यक्ती असं करत नाहीत. अनोळखी व्यक्ती जर समोरच्या व्यक्तीचं काही आवडलं तर नक्कीच लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतात. आणि तुम्ही त्यातलेच एक असाल चांगल्या व्यक्तींमधले तर तुम्हीसुद्धा नक्कीच कराल. चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या.
भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.